मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रित लढत होती. महायुती म्हणून लढत होते. शिंदेच्या शिवसेनेला 29 तर भाजपला 89 जागा मिळालेल्या आहेत. परंतु मुंबईमधील सर्वात अटीतटीची लढत जी आहे ती प्रभाग क्रमांक 194 मध्ये होती आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवरती फोडलेलं आहे. आपण सध्या भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. समाधान सरवणकरांचं म्हणणं आहे की भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काम केलं नाही, समोरच्या नेत्यांना मॅनेज झाले आणि त्याच्यामुळे माझा निसटता पराभव झाला, अशा प्रकारची टीका त्यांनी तुमच्यावरती केलेली आहे. काय तुमचं त्यावरती म्हणणं आहे? हे जे त्यांनी म्हटलंय त्या संदर्भात आम्ही असहमत आहोत. कारण पहिल्या दिवसापासून आम्ही पूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्ष आपला शिष्टाचार पाळून, महायुतीचा धर्म पाळून पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला. जे आमचे सर्व पदाधिकारी असतील ह्या प्रभागातले, त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने योग्य सहकार्य त्यांना केलेलं आहे. आणि तरी पण ते जर असं म्हणत असतील तर फार चुकीचं आहे. ते म्हणतात की सुरुवातीला मला मदत करत होते, परंतु काही दिवसानंतर काही व्हॉट्सॲपवरती मेसेज आले आणि त्या मेसेजनंतर सर्वांनी मदत करणं बंद केलं. माझ्या विरोधात एक टोळी, भाजपची स्थानिक टोळी जी आहे ती काम करत होती, असं त्यांचं म्हणणं आहे. हे चुकीचं आहे. जर असं काय असेल, असा कोणताही व्हॉट्सअपचा मेसेज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आला नाही, यांना कसा काय आला, हा माझा मोठा प्रश्न आहे त्यांना. ते म्हणतात की केवळ माझीच सीट नाही तर प्रिया सरवणकर असतील 191ची, त्याचसोबतच शीतल गंभीरची देखील सीट पडावी यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केले, स्थानिक नेत्यांनी. बघा कसं आहे माहिती आहे का, आता आपला पराभव झालेला आहे. आम्ही 100% त्यांच्यासाठी प्रयत्न केले. प्रियाताईंसाठी पण आम्ही 100% तिथल्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्यासोबत आम्ही होतो. एकही कार्यकर्ता आमचा इकडे तिकडे गेलेला नाही. आणि ते जे म्हणतायत की आता ज्या शीतलताई गंभीर आमच्या ज्या 190 प्रभागाच्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार होत्या, त्या निवडून आल्यात. आणि आपण जर अभ्यास केला तर बघा ना, त्या 121 मतांनी निवडून आल्यात शीतलताई. प्रियाताई सरवणकर यांचा जो पराभव झाला हा 197 मतांनी झाला आहे. समाधान सरवणकर यांचा पराभव साधारण 500 मताच्या आजूबाजूला झाला आहे. हे निसटते पराभव झालेत ना, आणि शीतलताई निसटते विजयी झालेत, असं आहे. आणि मग हे कसं काय ते गणित मांडू शकतात हे मला माहीत नाही. कदाचित त्यांचं असं मला वाटतं की कदाचित आमच्या आपसात काय भांडणं लावण्याचा काय कार्यक्रम त्यांनी राबवतात की काय, असा मला प्रश्न पडतोय. ते असं देखील म्हणलेत की नंदनवनवरती जाऊन किंवा स्थानिक नेते जे आहेत ते आशिष शेलार असतील किंवा मुख्यमंत्र्यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होते, याची देखील मी तक्रार आता मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. असं काही नाही आहे, हे त्यांचा गैरसमज झालेला आहे. त्यांनी पाहिजे तर आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून, कोणाशी बोलून, वरिष्ठांशी बोलून याचं सहमत करून शहानिशा करावी. महिला पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्या मोठ्या प्रमाणात टीका करतायत. महायुती म्हणून मुंबईमध्ये लढत होतात, महायुतीचा महापौर होणार आहे, परंतु समाधान सरवणकरांनी तुमच्यावरती खापर फोडले स्थानिक नेत्यांवरती आणि भाजपची स्थानिक नेत्यांची टोळी म्हणून उल्लेख केला आहे तुम्हाला. ते चुकीचं आहे मला वाटतं. असं का, म्हणजे आम्ही खूप मेहनत केली, सर्वांनी सकाळीपासून रात्रीपर्यंत त्यांच्याबरोबर फिरले. सर्व स्थानिक आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही कुठे सोडले नाही आहे. इव्हन त्यांच्याबरोबर काय त्यांचे पदाधिकारी त्यांना सोडलेत, पण आम्ही त्यांना सोडलंच नाही आहे कुठे. अजून जे पण आम्ही रिपोर्ट आहे सर्व टाईम टू टाईम समाधानला आम्ही दिले की कुठे काय प्रॉब्लेम आहे, कसं काय करायचं. त्यांनी RSSचा देखील उल्लेख केला. त्यामुळे ते म्हणाले की RSSने देखील मला संध्याकाळचा रिपोर्ट दिला होता की भाजपचे काही स्थानिक नेते आहेत ते मदत करत नाहीत, आम्ही याची माहिती जी आहे ती पक्षाच्या प्रमुखांना दिलेली आहे म्हणून. बघा हे चुकीचं आहे. आता ते जर एवढं म्हणत असतील तर मी स्वतः इथला संयोजक म्हणून, ह्या प्रभागाचा संयोजक म्हणून कार्यरत होतो. माझा एकही पदाधिकारी इकडे तिकडे गेलेला नाही आहे. संघाचा किंवा आमच्या बाजूने काही त्यांना काही सूचना करायच्या होत्या त्या आम्ही वेळोवेळी केल्या की काही भागामध्ये तुम्हाला लक्ष टाकावं लागेल, त्या ठिकाणी फिरावं लागेल, त्या ठिकाणी घरोघरी जावं लागेल, या सर्व गोष्टी आम्ही वेळोवेळी सांगितल्या. आता कोणत्या संघाच्या मंडळींनी यांना हे मार्गदर्शन केलं हे आम्हाला पण शोधावं लागेल. सर्वांनी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की समाधान सरवणकर यांनी स्थानिक भाजपच्या नेत्यांवरती जे आहे ते आरोप केले होते आणि ते सर्व आरोप जे आहेत ते फेटाळून लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन रोशनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.